नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 9वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 विषयाच्या 7व्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. आपल्या प्रकरणाचं नाव आहे एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टीम. इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्था, एनर्जी फ्लो म्हणजे ऊर्जा प्रवाह. म्हणजेच आपल्या प्रकरणाचं मराठीमध्ये नाव आहे परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. चला तर मग थोडी उजळणी करूया. परिसंस्थेबद्दल यापूर्वी तुम्ही बराच काही अभ्यासलेला आहे. अगदी 6वी 7वी पासून तुम्ही इकोसिस्टीम म्हणजेच परिसंस्था हा शब्द ऐकत आहात. मग आता प्रश्न असा येतो, परिसंस्था म्हणजे काय? व्हॉट इज मीन्ड बाय इकोसिस्टीम? आठवतंय का बघा बरं उत्तर. जैविक व अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था बनते. द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स अँड देअर म्युच्युअल इंटरॅक्शन्स फॉर्म अन इकोसिस्टीम. बायोटिक फॅक्टर्स म्हणजेच जैविक घटक. जैविक घटक कोणकोणते आहेत? आपल्या सभोवताली असलेल्या पर्यावरणामध्ये आढळणारे सर्व सजीव, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड एज बायोटिक फॅक्टर्स. सर्व सजीवांना जैविक घटक असं म्हणतात. अबायोटिक फॅक्टर्स म्हणजेच अजैविक घटक. अजैविक घटक कोणते? तर आपल्या सभोवतालच्या पर्यावरणामध्ये आढळणारे जे निर्जीव घटक आहेत त्यांना म्हणणार अजैविक घटक म्हणजेच अबायोटिक फॅक्टर्स. उदाहरण सांगता येईल का त्याचं? तर माती, वारा, ऊन, पाणी, सूर्यप्रकाश हे सर्व जे आहेत हे काय आहेत? अबायोटिक फॅक्टर्स आहेत. ठीक आहे. We know about the biotic and abiotic factors. Now we have to think about how they interact with each other. परिसंस्थेतील जैविक आणि अजैविक घटक हे परस्परांमध्ये कशा प्रकारे आंतरक्रिया पार पाडतात. Each and every living organism requires specific abiotic factor for its survival. प्रत्येक सजीवाला त्याला जिवंत राहण्यासाठी विशिष्ट अशा अजैविक घटकाची गरज असते. उदाहरण जर घेतलं आपण विचारात तर आपल्याला असं सांगता येईल की आपल्याला जगण्यासाठी आपण श्वास घेतो. श्वासावाटे कुठला वायू घेतला जातो? ऑक्सिजन. आपण सजीव म्हणजे बायोटिक फॅक्टर्स आणि ऑक्सिजन हा झाला अबायोटिक फॅक्टर. मीन्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स need oxygen for their survival. Means they interact with each other, they are dependent on each other. While plants, if you consider, they need carbon dioxide for the production of food by photosynthesis. We know it. Plants carry out the process of photosynthesis by using carbon dioxide from the atmosphere. And so here we can say that they also interact with each other. The biotic and abiotic factors interact with each other. Living organisms constantly interact with the abiotic factors. They affect their quality and quantity also. Quality and quantity means if due to heavier use of automobiles, the percentage of carbon dioxide in the atmosphere increases, and due to this, the quantity of carbon dioxide in the atmosphere increases. This decreases the quality of the atmosphere. पर्यावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जर वाढलं तर त्यामुळे काय होणार आहे? पर्यावरणाचा ऱ्हास सुरू होईल. म्हणजेच पर्यावरणाची प्रत जी आहे ती काय होईल? कमी होईल. प्रदूषण वाढेल आणि प्रदूषण वाढल्यामुळे पर्यावरणाच्या क्वालिटीमध्ये फरक पडतो किंवा ती कमी होते. इट डिक्रीजेस. Vice versa, the abiotic factors, that is the type of soil, quality of light, temperature, humidity, they also affect the biotic factors. अजैविक घटक जे आहेत ते सुद्धा जैविक घटकांवरती क्रिया करत असतात.
आता बघा ना, उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप उकाडा होतो, बाहेर उन्हाचं प्रमाण जास्त असतं, तापमान जास्त असतं आणि तापमान जास्त असल्यामुळे आपल्याला आपल्या शरीराचं तापमान टिकवून ठेवण्यासाठी म्हणून प्रयत्न करावे लागतात. म्हणजे काय झालं, अबायोटिक फॅक्टर अफेक्ट द बायोटिक फॅक्टर्स. ऊन म्हणजे अबायोटिक फॅक्टर आणि आपण म्हणजे बायोटिक फॅक्टर्स. आणखी असाच विचार केला तर थंडीच्या दिवसामध्ये बाहेर तापमान कमी झालेलं असतं, आपल्याला थंडी वाजते आणि म्हणून सर्व प्राण्यांना थंडीपासून स्वतःचं संरक्षण करावं लागतं. म्हणजे अबायोटिक फॅक्टर्स अल्सो अफेक्ट द बायोटिक फॅक्टर्स. ज्याप्रमाणे जैविक घटक अजैविक घटकांवर परिणाम करतात, त्याचप्रमाणे अजैविक घटक हे सुद्धा जैविक घटकांवरती परिणाम करत असतात. जैविक आणि अजैविक घटकांच्या या परस्परांशी होणाऱ्या ज्या आंतरक्रिया आहेत, या सर्वांची मिळून परिसंस्था तयार होते. द बायोटिक अँड बायोटिक फॅक्टर्स अँड देअर म्युच्युअल इंटरॅक्शन्स फॉर्म अन इकोसिस्टीम. आपला पुढील मुद्दा आहे एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टीम, परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. मागील इयत्तेत आपण पोषण पद्धतीनुसार सजीवांचं वर्गीकरण अभ्यासलेलं आहे. We learned the classification of living organisms according to the mode of nutrition. त्यानुसार स्वयंपोषी म्हणजेच उत्पादक, त्यांना आपण इंग्रजीमध्ये म्हणणार प्रोड्युसर्स. परपोषी म्हणजेच भक्षक, त्यांना आपण इंग्रजीमध्ये म्हणणार कन्झ्युमर्स. मृतोपजीवी म्हणजेच मृत शरीरांवर स्वतःची उपजीविका करणारे, त्यांना आपण इंग्रजीमध्ये म्हणणार सॅप्रोफाइट्स म्हणजे सॅप्रोट्रॉप्स. आणि विघटक म्हणजेच डिकम्पोजर्स, विघटन घडवून आणणारे ते विघटक, डिकम्पोजर्स. दे कॉजेस द डिकम्पोजिशन अँड सो दे आर कॉल्ड एज डिकम्पोजर्स. अशा प्रकारचं वर्गीकरण हे आपण यापूर्वी अभ्यासलेलं आहे. फर्स्ट वी कन्सिडर द व्हेरियस ट्रॉफिक लेवल्स ऑफ द इकोसिस्टीम. सर्वप्रथम आपण परिसंस्थेतील विविध भक्षक स्तर अभ्यासूया. त्यात प्रायमरी कन्झ्युमर्स म्हणजे प्राथमिक भक्षक, यांनाच आपण हर्बिओर्स म्हणजेच शाकाहारी प्राणी असं सुद्धा म्हणतो. यामध्ये कोण कोण येतं तर नाकतोडा, खारुताई, हत्ती, गाय, बैल, बकरी. म्हणजे जे प्राणी वनस्पतींवर अन्नासाठी अवलंबून असतात अशा प्राण्यांना प्राथमिक भक्षक असं म्हटलं जातं, शाकाहारी प्राणी असं आपण त्यांना म्हणतो. ग्रॉसहोपर, स्क्विरल, एलिफंट, काऊ, बुल, then sheep. All these animals or such animals, they depend on plants for their food and therefore they are called as primary consumers or herbivores. They directly depend on autotrophs and therefore they are called as primary consumers. हे प्राणी उत्पादकांवर प्रत्यक्ष अवलंबून असतात आणि म्हणून त्यांना प्राथमिक भक्षक असं म्हणतात. त्यानंतर आहेत सेकंडरी कन्झ्युमर्स म्हणजेच द्वितीयक भक्षक, कार्निवोर्स म्हणजेच मांसाहारी. सेकंडरी कन्झ्युमर्स या लेवलमध्ये कोणकोणते प्राणी येतात तर यामध्ये येतं बेडूक, नंतर घुबड, त्यानंतर कोल्हा यासारखे जे प्राणी आहेत जे शाकाहारी प्राण्यांवर अन्नासाठी म्हणून अवलंबून असतात, असे प्राणी हे सेकंडरी कन्झ्युमर्स किंवा द्वितीयक भक्षक या वर्गामध्ये येतात. फ्रॉग, आउल, फॉक्स अँड अदर्स. These consumers use herbivores as their food and therefore they are called as secondary consumers. त्या पुढची ट्रॉफिक लेवल आहे ती आहे एपेक्स और टॉप कन्झ्युमर्स म्हणजे सर्वोच्च भक्षक. यामध्ये येतात वाघ, सिंह यासारखे मांसाहारी प्राणी, टायगर, लायन एक्सेट्रा. These consumers use herbivores as well as secondary consumers as their food and so they are called as apex or top consumers.
नो अदर ॲनिमल्स फीड ऑन टॉप कन्झ्युमर. हे जे प्राणी आहेत हे शाकाहारी प्राण्यांना देखील खातात आणि द्वितीयक भक्षक असलेल्या मांसाहारी प्राण्यांना देखील ते खातात. इतर जे प्राणी आहेत हे मात्र सर्वोच्च भक्षकांना खात नाही आणि म्हणून त्यांना सर्वोच्च भक्षक असं म्हटलेलं आहे. एपेक्स कन्झ्युमर्स. भक्षक स्तरातला शेवटचा टप्पा आहे उभयाहारी म्हणजेच मिश्राहारी. यालाच इंग्रजीमध्ये म्हणणार आपण ऑम्निव्होर्स किंवा मिक्स कन्झ्युमर्स. माणूस, अस्वल यासारखे जे प्राणी आहेत हे उभयाहारी प्राणी म्हणून ओळखले जातात. Humans and bears are considered as omnivorous animal. Why? Because they feed on herbivores, carnivores as well as they use the producers as their food. म्हणजेच मानव आणि अस्वल यासारखे जे प्राणी आहेत ते शाकाहारी व मांसाहारी या प्राण्यांचा अन्न म्हणून वापर तर करतातच, पण त्या जोडीला ते उत्पादक म्हणजे वनस्पतींचा सुद्धा अन्न म्हणून वापर करतात आणि म्हणून त्यांना म्हटलेलं आहे उभयाहारी किंवा मिश्राहारी. आवर नेक्स्ट टॉपिक इज फूड चेन. आपला पुढील मुद्दा आहे अन्न साखळी. इंटरॅक्शन्स गो ऑन कंटिन्युअसली बिटवीन प्रोड्युसर्स, consumers and saprophytes. There is a definite sequence in these interactions which is called as the food chain. उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यामध्ये कायमच आंतरक्रिया सुरू असतात. या आंतरक्रियेमध्ये एक विशिष्ट असा क्रम असतो आणि यालाच अन्न साखळी असं म्हणतात. Each food chain consists of 4, 5 or more links. प्रत्येक अन्न साखळीमध्ये 4 किंवा 5 हून अधिक अशा कड्या असतात. Please observe the picture in front of you on the screen. Can you explain the relationship between them? तुमच्या समोर स्क्रीनवर असलेल्या चित्राचं नीट निरीक्षण करा. त्या चित्रावरून तुम्हाला त्या चित्रामध्ये असलेल्या घटकांमधील सहसंबंध ओळखता येतो आहे का? In this picture, the grass is producer because it produces food material by using the sunlight. And so it is producer. गवत जे आहे हे आहे उत्पादक आणि म्हणून या अन्न साखळीमध्ये गवत हे उत्पादकाची भूमिका पार पाडतंय. The grasshopper is primary consumer because it feeds on the grass. नाकतोडा जो आहे तो गवताचा अन्न म्हणून वापर करतो आणि म्हणून नाकतोड्याला आपण म्हणणार प्राथमिक भक्षक. त्यानंतर पुढे दाखवलेला आहे बेडूक. बेडूक हा नाकतोड्याचा अन्न म्हणून वापर करतो आणि म्हणून बेडूक हे आहे द्वितीयक भक्षक. फ्रॉग यूज द ग्रासहॉपर ॲज इट्स फूड and therefore the frog is secondary consumer in this food chain. Snake is a tertiary consumer in this food chain because it uses the secondary consumer, that is the frog, as its food. या ठिकाणी साप हा तृतीयक भक्षकाची भूमिका करतोय कारण साप हा बेडकाचा वापर अन्न म्हणून करतो आणि बेडूक हे द्वितीयक भक्षक आहे. त्यानंतर गरुड हा पक्षी जो आहे हा या ठिकाणी सर्वोच्च भक्षकाची भूमिका पार पाडतोय. द हॉक इज एपेक्स कंझ्युमर बिकॉज इट युजेस द स्नेक ॲज इट्स फूड. बुरशी आणि जीवाणू हे जे आहेत यांना आपण म्हणणार विघटक. मशरूम्स अँड बॅक्टेरिया
They carry out the function of decomposition and therefore they are called as decomposers. सर्व प्राणी मृत झाल्यानंतर त्यांच्या शरीराचं विघटन घडवून आणण्याचं काम हे मशरूम्स आणि बॅक्टेरिया म्हणजेच बुरशी आणि जीवाणू करत असतात आणि म्हणून त्यांना आपण म्हणणार डिकम्पोजर्स म्हणजेच विघटक. विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ आहे स्वाध्यायाची. आज आपण अभ्यासलेल्या पाठ्यांशावर आधारित असे काही प्रश्न तुम्हाला दिले जातील. या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायची आहेत. प्रश्नांची उत्तरं लिहिण्यापूर्वी पाठ्यपुस्तकातील पाठ्यांश वाचायचा, पुन्हा व्हिडिओ पाहायचा, व्हिडिओ पाहून तो समजून घ्यायचा आणि मग विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीमध्ये सुवाच्य अक्षरात लिहून काढायची. योग्य त्या ठिकाणी सुबक आणि नामनिर्देशित आकृत्या सुद्धा काढायच्या आहेत.